देश एमिटी ग्लोबल बिजनेस स्कूल में पहले तो आपका स्वागत है। आप आए क्योंकि हमारे बच्चों का काफ़ी एंथुसियाज्म है छत्रपति महाराज शिवाजी जी की जयंती के शुभ अवसर पर, क्योंकि महाराज छत्रपति शिवाजी वही चीज़ें बातें करते हैं जो हम मैनेजमेंट में सिखाते हैं। उन्हीं की इंस्पिरेशन से मैनेजमेंट चल रहा है। जैसे उन्होंने मैनेजमेंट 1650 ईस्वी में किया था, सेम मैनेजमेंट के पॉइंट्स हम लोग यहाँ करते हैं। जैसे फॉर एग्जांपल शिवाजी महाराज जी कहते थे अबाउट गुड गवर्नेंस। गुड गवर्नेंस का मतलब यह है कि बेसिकली इट शुड बी फ्री एंड फेयर टू एवरीवन, फ्री एंड फेयर टू एवरीवन। सो द स्टूडेंट हु आर गोइंग टू MBA, BBA, and when they are joining corporate, they should be governing in a very free and fair way. Second thing, they talk about courage. Courage comes with data, and in MBA and BBA courses, in our management courses, we talk about talk with data, so that everybody supports you and nobody can have iota of finger on you. Third thing, he basically talked about resilience. Resilience means आप आप पीछे भी हैं किसी चीज में काफी, राइट, आपको फाइट बैक करना पड़ रहा है, तो यू शुड बी रेडी टू फाइट बैक. So that's what happens in corporate. Suppose you are there in as a sales role or HR role, you are not able to do targets in first quarter, second quarter. That doesn't mean that you will end up not doing it. You should have the what is the courage and data, and also all that feeling that you should be able to do it till the end. And the fourth most important thing which Shivaji Maharaj had talked about is strategically thinking. Think strategically so that you can win the battle as per the aspiration and the role that is required and expected from you by the respective company. Thank you. I think that is the discussion that we had, and we carry the message very very enthusiastically. Thank you so much. जो कार्यक्रम आहे तो बेसिकली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीविषयी मुलांचा उत्साह खरं तर यामागे कारणीभूत आहे. आम्ही फॅकल्टी एमिटी ग्लोबल बिझनेस स्कूलमध्ये नेहमीच ह्या गोष्टीविषयी शिकवतो. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट झालं, लीडरशिप क्वालिटीज झालं, बट मुलांना खूपच वाटत होतं की हा कार्यक्रम आपण सर साजरा करावा. त्यांनी रिक्वेस्ट पुटअप केली आमच्यासमोर आणि आम्ही पण मोकळ्या मनाने त्या गोष्टीला आशीर्वाद दिला असं म्हणा, आणि त्यांनीच हा पूर्ण कार्यक्रम सक्सेसफुली केला. आम्ही फक्त बॅकबोन आहोत. धन्यवाद. हम एमिटी ग्लोबल बिजनेस स्कूल के स्टूडेंट्स हैं. हम BBA और MBA के स्टूडेंट्स हैं. हमने ये रैली होस्ट की एंड काफ़ी सक्सेसफुल इवेंट था. मलाड वेस्ट में हमने अपनी रैली स्टार्ट की एंड करीब 1 आवर की रैली थी हमारी. सो शिवाजी महाराज हमें बहुत इंस्पायर करते हैं एंड उसी इंस्पिरेशन के चलते हमने आज ये इवेंट होस्ट किया फॅकल्टीज और स्टुडंट्स की हेल्प से. महाराजांसाठी केला आणि आम्हाला खूप गर्व होतो की एमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल हे आम्हाला शिवाजी महाराजांबद्दल खूप काही शिकवतो. त्यांची लीडरशिप क्वालिटीज, त्यांची स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, जसं त्यांनी अफजल खानांसाठी कसा तो प्लॉट रचला, खूप खूप छान. आणि मला खूप गर्व होतो हे बोलताना की मी एमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल या कॉलेजची स्टुडंट आहे. जय महाराष्ट्र. आम्ही इकडे एक राऊंड घेतला मालाडच्या एरियामध्ये, मालाड माइंडस्पेस एरियामध्ये, आणि खूप मस्त होतं. ढोलवाले होते आणि भरपूर लोक व्हिडिओज वगैरे काढत होते आणि आमच्या स्टुडंट्सनी पण खूप एन्जॉय केलं. खूप मजा आली. स्टूडेंट्स भी लेके चलते हैं कि हम एक है, चाहे कोई भी जात का हो, कोई भी धर्म का हो. हम यहाँ पढ़ने आते हैं, हम यहाँ तरक्की के लिए आते हैं, और वो हम शिवाजी महाराज से हमेशा प्रेरित होकर हम इस पर अमल करते हैं. तो जय महाराष्ट्र, जय. आमची ही रॅली एमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल जे मलाड मुंबईमध्ये बेस्ड आहे. आम्ही इथे पहिल्यांदा ही रॅली आम्ही रॅली ऑर्गनाईज म्हणजे झाली कॉलेजच्या तर्फे, आणि स्टुडंट्सना प्रत्येक फॅकल्टींनी गायडन्स दिलं. स्टुडंट्सना कळवलं की या रॅलीचं महत्त्व काय आहे, आणि या रॅलीच्या महत्त्वानेच आम्हाला कळू लागलं की शिवाजी महाराजांची आमच्या जे पिढीला, म्हणजे त्यांचा जो मेसेज आहे, त्यांचे जे एफर्ट्स आहेत, त्यांनी जे पण देशासाठी किंवा आपल्या हिंदुत्वासाठी केलं आहे ते खूपच महत्त्व ठेवतं. त्यामुळे आम्ही खूप खूप आभारी आहोत की आम्हाला या रॅलीचा हिस्सा बनायचा एक मौका भेटला. एक इन्स्पिरेशन पण आलं, आणि आम्हाला खूपच एकदम असं भरून येत आहे बोलताना की आज हे पहिल्यांदा मला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली, आणि एक काहीतरी छोटासा एक पार्ट ह्याच्यामध्ये आम्ही सार्थक करून दाखवू शकलो.
तर थँक्यू सो मच आमच्या प्रत्येक टीचर्स फॅकल्टीजना ॲमिटी कॉलेजला